तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। 4 फेब्रुवारी रोजी अमरावती येथे होणाऱ्या लोणार सरोवर विकास समितीच्या बैठकीत कमळजा माता मंदिर व लोणार सरोवर वाढती पाणी पातळीबाबत ठोस निर्णय न झाल्यास तीव्र स्वरूपाची आंदोलने छेडण्याबाबत पूर्वसूचना व अंतिम इशारा निवेदनात नमूद करून कमळजा माता भक्तांनी दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय पुरातन विभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग, तहसीलदार लोणार व पोलीस स्टेशन लोणार या कार्यालयास दिला आहे। लोणार सरोवरातील वाढत्या पाण्यामुळे प्राचीन कमळजा माता मंदिर पाण्याच्या विळख्यात सापडले आहे। मंदिराच्या गर्भगृहात व परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून ऐतिहासिक स्थापत्य, मूर्ती व मंदिराच्या पायास गंभीर धोका निर्माण झाला आहे। या गंभीर परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी 4 फेब्रुवारी रोजी अमरावती येथे लोणार सरोवर विकास समितीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। मात्र या बैठकीतून केवळ चर्चा होऊन कोणताही ठोस निर्णायक व लेखी निर्णय न झाल्यास भाविक व नागरिकांमध्ये असलेला असंतोष तीव्र स्वरूप धारण करेल। त्यामुळे प्रशासनास ही अंतिम पूर्वसूचना 4 फेब्रुवारीच्या बैठकीत कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी ठोस निर्णय, कामाबाबत स्पष्ट आदेश, प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होण्याबाबत लेखी हमी न मिळाल्यास माता कमळजा भक्त व नागरिकांकडून आमरण उपोषण, जलसमाधी आंदोलन, चक्काजाम व तसेच परिस्थितीनुसार विविध प्रकारची तीव्र व निर्णायक आंदोलने लोणार येथे छेडण्यात येणार असल्याची माहिती निवेदनातून देण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी भूषण शेटे, लोणार। बोल। नमस्कार, माझं नाव शंकर ठाकूर, मी लोणारचा रहिवासी आहे आणि कमळजा माता सेवा संघाचा एक सदस्य पण आहे। आज अमरावती येथे होत असलेली लोणार संवर्धनासाठी जलपातळीची जी मीटिंग आहे, वाढते पाणी, अजून जी मंदिरे पाण्यामध्ये गेलेली आहेत, हे मंदिरे वाचवण्यासाठी जो निर्णय असेल तो आज म्हणजे 2 दिवसाच्या आत त्यांनी दिला पाहिजेत। म्हणजे की लेखी स्वरूपातली चॉकलेट हे बाकीचे असे कारणं नकोत आम्हाला आमचं सरोवर हे मंदिर मोकळं करून पाहिजेत। यासाठी आम्ही उपोषणं, आंदोलनं आमच्या परीने जे होईल ते करू शकतो। आणि जे आजची मीटिंग होईल तुमची, याच्यामध्ये 2 दिवसाच्या आत आम्हाला निर्णय हवा आहे। म्हणजे कामाची गती पाहिजेत आम्हाला, आश्वासने नको। आणि 2 दिवसाच्या आत जर निर्णय नाही लागला तर आम्ही जलसमाधी आंदोलन, रास्ता रोको असे बरेचसे आहेत आंदोलने, आम्ही ते करण्याचा पुकारा देऊ। लोणारवासियांची हीच विनंती आहे, लवकरात लवकर जलपातळी ही आटोक्यात आणावी। धन्यवाद। म्हणजे तुमचं असं मत आहे की आज ही लोणार सरोवर जतन समितीची बैठक झालेली आहे अमरावतीला, या बैठकीमध्ये 2 दिवसाच्या आत प्रत्यक्ष काम सुरू व्हावं असं म्हणणं तुमचं आहे? जर प्रत्यक्ष काम न सुरू झालं तर लोणारवासी व भक्तजन काय करणार? प्रत्यक्षात जर काम सुरू नाही झालं तर 2 दिवसानंतर आम्ही जलसमाधी आंदोलन, रास्ता रोको, लोणार बंद यासारखे बरेचसे अशी उपोषण आहे जे आम्ही सुरू करू। याबाबत तुम्ही निवेदन दिलेलं आहे का? हो, कोणाकोणत्या त्याचं निवेदन? बरेचसे निवेदन दिलेले आम्ही पुरातन विभागाला दिलेले आहेत, फॉरेस्टमध्ये दिलेले आहेत, लोणार पोलीस स्टेशनला दिलेले, लोणार की तहसीलला दिलेले। याच्यामध्ये कोणते आम्हाला फक्त चॉकलेट देण्यात आलेले आहेत, लेखी चॉकलेट। याच्यावर अजूनही ठोस निर्णय नाही झालेला। आम्हाला 2 दिवसाच्या आत आम्हाला काहीतरी निर्णय पाहिजे। निर्णय कोणी घेणं अपेक्षित आहे तुम्हाला? समजा आम्हाला जे मेन बैठक चालू आहे ते निर्णय घेणे अपेक्षित। मेन जी आजची बैठक होणार आहे, ही बैठक आजची त्याची सक्सेस झाली पाहिजे। याच्यामध्ये पण आम्हाला चॉकलेट नको।